Hello everyone, good morning. So today we are going to cover the first practical from your syllabus that is based on the study of supervised, unsupervised and reinforcement learning. And after covering the in first part we have covered the theoretical part for this, what is supervised, unsupervised and the reinforcement learning and what are its applications. So in order to implement it, we are going to cover the use case of how we can classify the emails as a spam and not spam. That use case we have given in a syllabus. So that implementation we are going to cover today with the help of this Jupyter notebook. Okay. So problem statement for this would be like to predict whether a new mail based on its content can be categorized as a spam or a not spam. Right. So whatever email we will get that should be categorized as a spam or not spam. That is our problem statement over here. So we will try to process the data first. We are having the data set with us. We are having data like this. Suppose two columns are there. First one is a type of email. Okay. Whether it is a ham or a spam. Ham that means not spam only. Okay. Spam that is a spam. And email content is there. So we'll try to train a model on this and we'll see the implementation. We'll try to implement it with the help of this data for the new emails. Okay, so first thing first we will do the data processing. Data processing करण्यासाठी ऑलरेडी आपण नंबर ऑफ टाइम्स हे डिस्कशन केलंय की पांडाज नंपाई या लायब्ररीज यूज करतो आपण. तर ज्या रिक्वायर्ड लायब्ररीज आहेत त्या कॉल केल्यात फर्स्ट ऑफ ऑल की इम्पोर्ट पांडाज ॲज अ पीडी फक्त अलाइस आहे राईट. नंतर सायकिटलर्न मॉडेल सिलेक्शन मधून ट्रेन टेस्ट स्प्लिट कॉल करा कारण आपल्याला डेटा ट्रेनिंग आणि टेस्टिंग मध्ये स्प्लिट करायचं आहे. ओके, काही डेटा ट्रेनिंगसाठी यूज होईल, काही डेटावरती आपण त्याला टेस्ट करू. मॉडेलला आपल्याला व्हॅलिडेट करावं लागतं, त्यासाठी काही डेटा आपल्याला टेस्टिंग मध्ये सेपरेट करावं लागेल. सो दॅट वी विल डू विथ द हेल्प ऑफ ट्रेन टेस्ट स्प्लिट फंक्शन फ्रॉम सायकिटलर्न डॉट फीचर एक्सट्रॅक्शन टेक्स्ट. सायकिटलर्न मधून फीचर एक्सट्रॅक्शन टेक्स्ट कॉल केलंय कशासाठी? काउंट वेक्टरायझर आणि TF-IDF वेक्टरायझर यूज करण्यासाठी. काय यूज करायचं आहे की जो टेक्स्ट डेटा आहे तो टेक्स्ट डेटा कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे? वर्ड्स मध्ये कन्वर्ट करायचा, व्हेक्टर्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे की मॉडेलला डायरेक्ट टेक्स्ट डेटा कळणार नाही. की समजा आता हा वर्ड आहे पांडाज, तर पांडाज वर्ड डायरेक्टली मशीनला समजत नाही, तर तो आपल्याला वर्ड नंबर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो फॉर दॅट वी विल यूज दिस टू फंक्शन्स ऑर टू एट्रिब्यूट्स. दॅट इज अ काउंट वेक्टरायझर. बॅग ऑफ वर्ड्स म्हणून एक टेक्निक आहे, त्याच्यामध्ये काउंट वेक्टरायझर यूज होईल. आणि TF-IDF एक टेक्निक आहे. फॉर दॅट वी विल यूज द TF-IDF वेक्टरायझर. हे टूल्स डायरेक्टली दिलेले आहेत. नंतर जे मॉडेल यूज करणार आहे आपण इथं, जसं समजा लिनियर रिग्रेशन यूज केलं आपण, लॉजिस्टिक रिग्रेशन यूज केलं, के नियरेस्ट नेबर यूज केला, तसा जनरली ज्यावेळेस टेक्स्ट डेटा असेल त्यावेळेस आपण नाईव्ह बेज अल्गोरिदम यूज करतो. सो फ्रॉम सायकिटलर्न डॉट अ नाईव्ह बेज आय एम इम्पोर्टिंग अ मल्टीनॉमियल नाईव्ह बेज. याचे टाइप्स आहेत ऍक्च्युली, बर्नॉलीज आहे, मल्टीनॉमियल आहे, गॉसियन आहे. ओके, तर मल्टीनॉमियल मल्टी क्लास क्लासिफिकेशनसाठी जास्त वेळ यूज होतो किंवा बायनरी क्लासिफिकेशनसाठी पण यूज होतो. आत्ताची जी यूज केस आहे आपली ती बायनरीवाली आहे, पण मल्टीनॉमियल विल वर्क ओव्हर हिअर. तर हा एक नाईव्ह बेज अल्गोरिदम मधला पार्ट आहे. नंतर या मॉडेलची अॅक्युरसी चेक करण्यासाठी मेट्रिक्स जे यूज करायचे, समजा क्लासिफिकेशनचं मॉडेल आहे. सो फ्रॉम सायकिटलर्न डॉट मेट्रिक्स वी विल इम्पोर्ट द अॅक्युरसी स्कोर. वी कॅन इम्पोर्ट प्रिसिजन रिकॉल, क्लासिफिकेशन रिपोर्ट, हे पण आपण वर्कआउट करू शकतो. पण इथं अॅक्युरसी स्कोर सफिशियंट आहे. म्हणजे जो नवीन ईमेल आपण देणार किंवा जो डेटा आपण टेस्ट करणार आहे, व्हॅलिडेशनसाठी जो डेटा आपण सेपरेट ठेवलेला आहे त्याची अॅक्युरसी किती येऊ शकते असं आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. नंतर इम्पोर्ट स्ट्रिंग हे का कॉल केलंय की डेटा टेक्स्टवाला आहे सगळा. ईमेल्स आहेत म्हणजे सगळे काय आहेत? टेक्स्ट आहेत. तर स्ट्रिंगचे काही फंक्शन्स आहेत की पंक्च्युएशन आपण रिमूव्ह करू शकतो, पंक्च्युएशन अवॉइड करू शकतो, जे काही आपल्याला टेक्स्ट मिळेल ती सगळी क्लीन मिळेल. तर त्यासाठी स्ट्रिंग इम्पोर्ट केलंय. आणि मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट जर आपल्याला काही व्हिज्युअलायझेशन ट्राय करायचे असतील, चार्ट किंवा ग्राफ प्लॉट करायचे, फॉर दॅट वी कॅन इम्पोर्ट दिस मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट एज अ PLT. सीबॉन पण वर्क करू शकतो कधी कधी. ठीक आहे, ॲज पर द रिक्वायरमेंट. सो दीज आर दी रिक्वायर्ड लायब्ररीज, दोज वी विल यूज थ्रू आउट दिस नोटबुक. ठीक आहे. आता जी फाईल दिलेली आहे आपल्याला ती CSV दिलेली आहे. जर समजा एक्सेल फाईल असेल तर मे बी ही रिक्वायरमेंट तुम्हाला इन्स्टॉल करावं लागू शकते. PP इन्स्टॉल ओपन पाय एक्सेल अशी रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, जर एक्सेल सोबत वर्क करायचं असेल तर, कारण एक्सेलचं एक्सटेन्शन XLSX येतं. ही फाईल रीड करण्यासाठी सेशन स्टोरेजला अपलोड केली ऑलरेडी मी. इथं फाईल्स म्हणून एक ऑप्शन आहे. ठीक आहे, आणि आपल्याला जी CSV दिलेली तिथं अपलोड करा. इथं अपलोड टू सेशन स्टोरेज हा ऑप्शन येतो.
आणि इथून ती फक्त इथं अपलोड करून घ्यायची e01 डॉट स्पॅम CSV आणि अपलोड केल्यानंतर कॉपी पाथ करून इथं त्याला कॉपी पेस्ट करा. फक्त या कोट्समध्ये त्याला कॉपी पाथ करा. म्हणजे कंटेंट e01 हा पाथ झाला ही फाईल रीड करण्यासाठी. फाईल काय म्हणून रीड केली आहे, df इक्वल टू pd डॉट रीड CSV द फंक्शन अंडर pandas टू रीड CSV फाईल और एक्सेल फाईल और JSON फाईल. एन्कोडिंग इक्वल टू लॅटिन 1 यूज केलंय कारण काही ठिकाणी डेटा वर्क होत नव्हता, म्हणजे टेक्स्ट डेटा आहे तर ते एन्कोडिंग प्रॉपर होत नव्हतं म्हणून लॅटिन 1 घेतलंय. नेम्स इक्वल टू नेम्स म्हणजे कॉलम्सची नावं बदलायचीत मला. तिथं टाईप आणि ईमेल जे दिलेलं आहे, मेन डेटामध्ये काय दिलं आहे, टाईप आणि ईमेल दिलेलं आहे. तर त्याच्याऐवजी मला काय पाहिजे, इथं क्लास आणि मेसेज असं घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, क्लास आणि मेसेज असं घ्यायचं आहे. df ड्रॉप इंडेक्स इक्वल टू 0 म्हणजे जी फर्स्ट इंडेक्स राहील ना, कोणती फर्स्ट इंडेक्स इथं, सो दिस इज फर्स्ट इंडेक्स. ही फर्स्ट रो ड्रॉप झाली पाहिजे, बरोबर ना, कारण कॉलमचे नाव बदलतोय मी. कॉलमचं नाव काय येणार आहे, कॉलमचं नाव डिफॉल्ट क्लास आणि मेसेज येणार आहे. तर टाईप आणि ईमेलची आपल्याला गरज नाहीये म्हणून त्याला ड्रॉप केलं इथं. ठीक आहे, सो फॉर दॅट आय हॅव यूज द ड्रॉप. इंडेक्स 0 वरती जे काय ते ड्रॉप करा. इन प्लेस इक्वल टू ट्रू म्हणजे परमनंटली ड्रॉप करा. त्या डेटा फ्रेम मधून तो निघून गेला पाहिजे. मग जर मला पहिले 5 रेकॉर्ड बघायचे असतील तर मी फंक्शन यूज करतो df डॉट लोकेशन 5 रोज शो करा. मला डिफॉल्ट काय देतो, तो रोज देतो. जर कॉलम पाहिजे असेल तर ऍक्सेस इक्वल टू 1 असं द्यावं लागतं. कुठल्याही डेटा फ्रेमला 2 डायमेन्शन्स असतात. फर्स्ट वन इज ऍक्सेस इक्वल टू 0 दॅट इज अ रो, ऍक्सेस इक्वल टू 1 म्हणजे कॉलम. तर क्लास आणि मेसेज हे 2 कॉलम आहे आपल्याकडे. जी डेटा फ्रेम आपल्याला दिलेली आहे ती ॲज इट इज आपण इथं कॉल केली, ज्याच्यामध्ये क्लासेस दिलेले आहेत हॅम आणि स्पॅम. हॅम म्हणजे परत एकदा सांगतो नॉट स्पॅम. ठीक आहे, आणि मेसेज म्हणजे जो काही ईमेल आहे तो. नंतर एक पर्टिक्युलर जर ईमेल फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, की समजा 6th रोला जो काही ईमेल आहे तो मला फेच करायचा आहे किंवा जे कंटेंट आहे ते फेच करायचं आहे, तर इंडेक्स लोकेशन म्हणून फंक्शन आहे आय लोकेशन. ठीक आहे, आय लोकेशन 6th इंडेक्सची रो आणि फर्स्ट कॉलम. आता क्लास हा जो काही कॉलम आहे याची इंडेक्स 0 आहे. मेसेज हा जो काही कॉलम आहे त्याची इंडेक्स 1 आहे. इंडेक्स डिफॉल्ट कुठं स्टार्ट होते, 0 ला स्टार्ट होते. ठीक आहे, आता ही जी पहिली रो आलेली ही काय 0 1 2 3 4 अशा पद्धतीने हे वर्क होईल. ठीक आहे, सो 6,1 ला काय आहे, इवन माय ब्रदर इज नॉट लाईक अ स्पीक विथ मी ऑर दे ट्रीट मी लाईक एक्सप्रेशन, असं काही पेटंट असं काहीतरी आलेलं आहे कंटेंट, राईट. सो आपण 6th रोचा जो काही मेसेज आहे तो फेच केलाय, कारण मेसेजची जी इंडेक्स आहे ती किती आहे, 1 आहे. ठीक आहे, आणि जो क्लास आहे त्याची इंडेक्स किती 0 आहे. जर आपण या डेटा फ्रेमची समरी जर पाहिजे असेल तुम्हाला, की व्हॉट दिस डेटा फ्रेम कंटेंट, याच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन पाहिजे तर फंक्शन आहे df डॉट इन्फो, की जो काय देतो तुम्हाला क्लास देतो पांडाज कोर डॉट और कोर फ्रेम डेटा फ्रेम आहे ही. रेंज इंडेक्स म्हणजे इथं नियर अबाउट 5572 एंट्रीज आहे, ज्याची स्टार्टिंग 1 पासून होते, कारण 0 आपण ड्रॉप केलेला आहे. जर ती पहिली रो आपण ड्रॉप केली नसती तर हे असं आलं असतं 0 to 5571. एंट्रीज 5572 असतील, पण जे डिफॉल्ट इंडेक्स आहे ते 0 to 5571 आली असती, पण इथं आता 1 पासून स्टार्ट झाल्यामुळे ती तशी आली. जे 2 कॉलम्स आहेत त्या कॉलमची नावं अशी की 0 त्याची इंडेक्स 0 आणि 1 आहे. पहिला कॉलम क्लास आहे, त्याच्यामध्ये किती व्हॅल्यूज आहेत, सगळ्या व्हॅल्यूज नॉट नल आहे, कुठलीही नल व्हॅल्यू इथं नाहीये. त्याचा टाईप ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, स्ट्रिंग किंवा टेक्स्ट डेटा टाईप त्याचा कन्सिडर केलेला आहे. मेसेजला मेसेज सेम, दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत ते डेटा टाईप ऑब्जेक्ट म्हणून आहे, स्ट्रिंग म्हणून आहे. मेमरी युसेज जी आहे ती 87 समथिंग किलोबाईट्स आहे. आता एक एक फंक्शन आपल्याला वर्कआउट करायचं आहे की डेटा आपल्याला कसा क्लीन करता येईल आणि या डेटाला व्हेक्टर्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल. ओके, सो फॉर दॅट व्हॉट आय एम डुईंग, की एक नवीन कॉलम क्रिएट करतोय ज्याचं नाव आहे लेंथ. डीएफ मध्ये लेंथ नावाचा कॉलम क्रिएट करा, जो की काय करेल, डीएफ मेसेज ॲज टाईप स्ट्रिंग, की मेसेजचा टाईप काय करेल तो कन्सिडर स्ट्रिंग मध्ये कन्सिडर करेल. ॲज टाईप कशासाठी यूज करतो आपण, टू चेंज दी डेटा टाईप ऑफ अ ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचा डेटा टाईप चेंज करण्यासाठी आपण ॲज टाईप यूज करतो, स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केला. अप्लाय लेंथ, याच्यावरती काय फंक्शन अप्लाय झालं पाहिजे, लेंथ अप्लाय झालं पाहिजे. मग डीएफ ऑफ अ लेंथ जर मी चेक केलं तर अशा पद्धतीने हा 5572 साठी प्रत्येक मेसेजची काय दिलं आपल्याला, लेंथ दिली. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नेक्स्ट, मग आता जर डीएफ डॉट हेड ट्राय केलं तुम्ही तर पहिले जे 2 कॉलम होते तर आता किती कॉलम दिसतील आपल्याला, 3 कॉलम दिसतील. ओके, हॅम गो अंटिल जोरॉंग पॉईंट, आणि याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे कॅरेक्टर्स किती ते फेच केले 111. याच्यावर काय समजून घ्यायचं आपल्याला, की आपल्याकडे जो मेसेज आहे त्याची लेंथ किती आहे किंवा कसे मेसेज दिलेले आहेत. जर डेटा कॅटेगराईज 2 क्लासेसमध्ये झालेला आहे, स्पॅम आणि हॅम, तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती डेटा आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल देन वी कॅन यूज डीएफ डॉट ग्रुप बाय करा, कशानुसार, क्लासनुसार ग्रुप बाय करा आणि त्याला काउंटही करा. मग हॅमचे किती
रेकॉर्ड्स आहेत आणि स्पॅमचे किती रेकॉर्ड्स आहेत हे मिळून जातील तुम्हाला. देर आर 4825 रेकॉर्ड्स फॉर दी नॉट स्पॅम आणि 747 रेकॉर्ड्स फॉर दी स्पॅम. नेक्स्ट, डेटा व्हिज्युअलायझेशन जर वर्क करायचं असेल आपल्याला की डेटा व्हिज्युअल करायचं तुम्हाला, तर लेंथ डॉट डिस्क्राईब, df डॉट लेंथ डॉट डिस्क्राईब का केलं की जरी तुम्ही df डॉट डिस्क्राईब केलं असतं तरी पण तुम्हाला हा डेटा फक्त लेंथचाच देईल, कारण डिस्क्राईब जे फंक्शन आहे ते न्यूमरिकल कॉलमवरती वर्क होतं फक्त. डिस्क्राईब फंक्शन वर्क्स फॉर द न्यूमरिकल कॉलम. आत्ताच्यासाठी आपल्याकडे 3 कॉलम आहेत, क्लास, मेसेज आणि लेंथ, ज्याच्यातला फक्त लेंथ हा कॉलमच न्यूमरिकल आहे. मग हा स्टॅटिस्टिकल व्हॅल्यूज प्रोव्हाइड करतो की काउंट किती, टोटल व्हॅल्यूज किती आहेत, त्याचे जी लेंथ आहे ते ॲव्हरेज काय आहे, स्टँडर्ड डिव्हिएशन काय आहे, मिनिमम व्हॅल्यू किती आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू किती. इथून काय समजते आपल्याला की तुमच्याकडे जे मेसेज आहेत त्यातला सगळ्यात छोटा जो मेसेज आहे तो 2 कॅरेक्टरचा आहे आणि सगळ्यात मोठा जो मेसेज आहे त्याच्यामध्ये 910 कॅरेक्टर्स आहेत, असं इथून समजतंय. ओके, मॅक्सिमम लेंथ आणि मिनिमम लेंथ. df डॉट डिस्क्राईब जरी केलं, इथं कॉलम वरती अप्लाय केलं होतं आणि पूर्ण df वरती जरी डिस्क्राईब केलं तरी सेम आन्सर येतंय, कारण डिस्क्राईब हे फंक्शन फक्त न्यूमरिकल कॉलमला अप्लाय होतं. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट वर्क. नंतर जर तुम्हाला ऑब्जेक्टवाले कॉलम याच्यात इन्क्ल्यूडच करायचे आहेत की ऑब्जेक्टचे कॉलम काय देतात हे जर तुम्हाला फेच करायचं आहे तर मग काय देऊ शकतो आपण, df डॉट डिस्क्राईब. इथं पॅरामीटर द्या, आर्ग्युमेंट पास करा की इन्क्लूड इक्वल टू ओ, म्हणजे ऑब्जेक्ट इन्क्लूड करा. पण ते सगळं नाही देणार, मग मीन व्हॅल्यू किंवा स्टँडर्ड डिव्हिएशन अशा मिनिमम मॅक्सिमम असं नाही देणार. तो फक्त क्लासचा काय दिलाय, क्लास आणि मेसेज हे तुमचे काय होते, ऑब्जेक्टचे कॉलम होते. तर क्लास 5572 एवढे मेसेज आहेत तुमच्याकडे, त्यातले युनिक किती आहेत, 2च आहेत, राईट ना, हॅम आणि स्पॅम. याच्यामध्ये युनिक व्हॅल्यूज एवढे आहेत, म्हणजे काही मेसेजेस रिपीट झाले ऑब्व्हियसली. टॉपची जी व्हॅल्यू ती हॅम आहे, इथं सॉरी आय विल कॉल लेटर ही आहे. फ्रिक्वेन्सी किती टॉपची ती आहे, म्हणजे हॅम या क्लासची फ्रिक्वेन्सी आली आणि याची फ्रिक्वेन्सी 30. ओके, सो व्हॉट वी फाउंड, 910 कॅरेक्टर लॉंग मेसेज इज देअर. आणि हा जर फेच करायचा असेल तर मग ते कसं फेच करायचं ते देऊ शकतो तुम्ही. कुठेतरी ही व्हॅल्यू ट्रू येणार आहे, तर ती ट्रू कुठं आली हे फेच करायचं की df ऑफ df लेंथ इक्वल टू 910, तो मेसेज द्या मला. फॉर मी द लव्ह शुड बी स्टार्ट विथ अट्रॅक्शन, असा काहीतरी मेसेज आहे. आणि हा जर फेच करायचा असेल कोणत्या याला आहे, कोणत्या इंडेक्सला आहे, 1085 या इंडेक्सला तो मेसेज आहे. मग तो जर फेच करायचा असेल तर आपण फेच करू शकतो तसा की तो मेसेज काय. पूर्ण जर प्रिंट करायचा असेल तर प्रिंट करण्यासाठी कोड असा राईट केला की df ऑफ लेंथ इक्वल टू 910 मेसेज. हा मेसेज फेच करा आणि त्याचं इंडेक्स लोकेशन 0 घ्या. तर हा जो पूर्ण मेसेज आहे हा 910 कॅरेक्टरचा आहे, म्हणजे हा सगळ्यात मोठा मेसेज आहे. सिमिलरली सगळ्यात स्मॉलर जो मेसेज होता त्याची लेंथ जी होती, शॉर्टेस्ट लेंथ 2 आहे, बरोबर ना. सगळ्यात जो छोटा मेसेज आहे त्याची लेंथ किती आहे, 2 आहे. तो जर मेसेज फेच केला तर तो काय आहे, ओके. म्हणजे छोटा मेसेज कोणता आणि सगळ्यात मोठा मेसेज कोणता हे आपण फेच केलं. टेक्स्ट प्री प्रोसेसिंग मध्ये काय काय करायचंय बघा. फॉर टेक्स्ट प्री प्रोसेसिंग व्हॉट वी नीड टू क्रिएट, काय क्रिएट करावं लागतंय आपल्याला, वी नीड टू क्रिएट अन ऑब्जेक्ट फॉर दी टार्गेट व्हॅल्यूज. की टार्गेट व्हॅल्यूजसाठी आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल की आता ह्या व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत ह्या ऑब्जेक्ट टाईपच्या आहेत, स्ट्रिंग टाईपच्या आहेत, याला 0 1 वगैरे असं आपल्याला मॅप करावं लागेल. ठीक आहे, तर डी ऑब्जेक्ट इज इक्वल टू df ऑफ क्लास डॉट व्हॅल्यूज. याच्यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या अशा आहेत, हॅम स्पॅम. तर काय करतोय मी, नवीन एक कॉलम क्रिएट करतोय df ऑफ टार्गेट नावाचा. जस्ट क्रिएट अ न्यू कॉलम विथ अ टार्गेट नेम वेअर इट शुड कन्सिडर द df क्लास फ्रॉम द डेटा फ्रेम अँड मॅप स्पॅम ॲज अ 0 अँड हॅम ॲज अ 1. म्हणजे जर स्पॅम असेल तर त्याला 0 कन्सिडर करा आणि हॅम असेल तर त्याला, म्हणजे नॉट स्पॅम असेल तर त्याला 1 कन्सिडर करा. म्हणजे परत एक फोर्थ कॉलम ऍड झाला इथं. दॅट फोर्थ कॉलम इज एक सेकंड, इथं काहीतरी एक्स्ट्रा झालंय, आय होप हे सगळं रन झालं असेल त्यामुळे असं दिसतंय. ठीक आहे, एक एक्स्ट्रा कॉलम ऍड झाला, टार्गेट. काय ऍड झालंय, टार्गेट ऍड झालंय. जर हॅम असेल म्हणजे नॉट स्पॅम असेल तर 1 आलं पाहिजे आणि स्पॅम असेल तर 0 आलं पाहिजे असं. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. काय असाइन केलंय आपण की असाइन हॅम ॲज अ 1, df डॉट लोकेशन df ऑफ क्लास इक्वल टू हॅम क्लास 1 अल्टरनेट. म्हणजे ह्या अल्टरनेट टेक्निक्स दिलेल्या आहेत वरती जे रिप्लेस केलंय तसंच इथं पण करू शकतो की असे लोकेशन्स की जिथं क्लासची व्हॅल्यू हॅम आहे तिथं काय करा 1 करा आणि जिथं क्लासची व्हॅल्यू स्पॅम आहे तिथं 0 करा. हे अल्टरनेट आहेत. ठीक आहे, आता जर व्हॅल्यूज फेच केल्या मी df टू ऑब्जेक्ट क्लास व्हॅल्यूज, तर इथं ऑलरेडी काय दाखवतोय, हा क्लासमध्ये काय दाखवणार, स्पॅम नॉट स्पॅम दाखवणार आणि टार्गेटमध्ये काय दाखवणार, 1 0 दाखवणार. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. सो फर्स्ट विल ट्राय टू रिमूव्ह दी पंक्च्युएशन्स अँड वी कॅन जस्ट टेक ॲडव्हान्टेज ऑफ पायथन्स बिल्ट इन स्ट्रिंग लायब्ररी. पायथनमध्ये बिल्ट इन लायब्ररी स्ट्रिंग नावाची, जी कशाला यूज करू शकतो आपण, पंक्च्युएशन्स रिमूव्ह करण्यासाठी यूज करू शकतो. कारण
इथं हे जे पंक्च्युएशन्स आलेले आहेत ना, समजा कुठे कॉमा आलेला आहे किंवा एक्सक्लेमेशन मार्क आलेला आहे, क्वेश्चन मार्क आलेला आहे, हे आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे. फॉर दॅट व्हॉट आय एम डुईंग, इम्पोर्ट स्ट्रिंग ही लायब्ररी कॉल केली, स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन कॉल केलं, तर एवढे पंक्च्युएशन्स आहेत आपल्याकडे स्ट्रिंग लायब्ररीमध्ये, एवढे पंक्च्युएशन्स आहेत, एवढे अवॉइड करू शकतो आपण. हे का गरजेचं आहे की इथं बघा एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल दिस मेसेज इज अ स्पॅम, आणि पुढे पण सेम मेसेज दिलाय, दिस मेसेज इज अ स्पॅम, फक्त एका सेंटेन्समध्ये कॉमा आहे आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये कॉमा नाहीये. तर मग हे जर वर्कआउट केलं तर काय देतो, हा फॉल्स रिझल्ट देतो. ठीक आहे. नंतर हे वर्क कसं करायचं हे समजून सांगतो मी, कारण पुढे जाऊन याला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. बट समजा एक लिस्ट दिली आहे आपल्याला, याला सेपरेट केलं ABC, ही काय रे लिस्ट आहे, 3 एलिमेंट्स याच्यामध्ये, आणि हे जॉईन करायचे टू द स्ट्रिंग. कसं जॉईन करतो की कोट डॉट जॉईन, कशाने जॉईन करायचं हे कोटमध्ये स्पेसिफाय करायचं. कोटमध्ये जो काही सेपरेटर आपण यूज करू, आता इथं मी व्हाईट स्पेस केलंय, हे जर हायफन केलं तर तो मग हायफननी जॉईन होईल. पण जनरली आपण कशाने जॉईन करतो, 2 वर्ड्स व्हाईट स्पेसने जॉईन करतो. तर ABC कसे जॉईन केले आपण, व्हाईट स्पेसने जॉईन केले. ठीक आहे. दिस इज द सेम ओनली. हां, स्ट्रिंग 1 ऑफ DF मेसेज 1, पहिला मेसेज मी फेच केला इथं आता, की एक स्ट्रिंग 1 कन्सिडर केली, फक्त एक्झाम्पल घेतोय, आणि त्याच्यामधून मेसेज कॉलम मधला फर्स्ट इंडेक्सचा जो काही मेसेज आहे, गो अंटिल जॉरॉंग पॉईंट, याला कन्सिडर केलं, इम्पोर्ट स्ट्रिंग केलं, L1 इज इक्वल टू I फॉर I इन अ स्ट्रिंग 1 इफ I नॉट इन अ स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन. आता हे काय आहे, हा कोड जो राईट केलाय हा आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा, म्हणजे जे 4-5 लाईन मध्ये राईट करायचं ना, ते सिंगल लाईन मध्ये राईट केलंय. कसं वर्क होतंय बघा, की I फॉर I इन अ स्ट्रिंग 1, याचं मिनिंग काय झालं, किंवा असं इथपर्यंत जरी कन्सिडर केलं, I फॉर I इन अ स्ट्रिंग 1 काय तुमच्याकडे, गो अंटिल जॉरॉंग पॉईंट, म्हणजे कसं वर्कआउट होईल, G नंतर O नंतर व्हाईट स्पेस नंतर U नंतर N असं वर्क होईल. इफ I नॉट इन अ स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन, तुम्हाला माहिती आहे स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन मध्ये काय, स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन मध्ये एवढे व्हॅल्यूज आहेत. म्हणजे या लिस्टमध्ये काय येईल, ही लिस्ट असे कॅरेक्टर्स होल्ड करेल की जे स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन मध्ये नाही आहेत. म्हणजे स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन सोडून सगळं येईल, म्हणजे जे ऍक्च्युअल लेटर्स आहेत तेवढेच येतील. मग यादी लिस्ट प्रिंट झाली, आणि ती लिस्ट नंतर काय करायची, फक्त डॉट जॉईन करून जॉईन करायची. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट विल वर्क, की प्रत्येक कॅरेक्टर चेक करतोय मी की ते स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन मध्ये आहे की नाही, असलं तर ते स्किप झालं पाहिजे. जेवढे कॅरेक्टर्स नॉट इन अ स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन म्हटलंय, बरोबर ना, जेवढे कॅरेक्टर स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन मध्ये नाही आहेत तेवढे कॅरेक्टर इथं आले पाहिजेत. सिम्पल. समजा वी आर लर्निंग असं एक सेंटेन्स घेतलं मी, पहिलं काय करतो, याला L डॉट स्प्लिट कशावर होती, डिफॉल्ट S डॉट स्प्लिट, डिफॉल्ट कशावर होणार, कशावर स्प्लिट होईल, डिफॉल्ट इट विल बी स्प्लिटेड ऑन वर्ड्स ओनली, राईट. मग याला जर वर्क केलं तर काय येईल, L इज इक्वल टू S डॉट स्प्लिट, वी आर लर्निंग 3 वर्ड मध्ये हे स्प्लिट होईल, प्रिंट L, नंतर S1 इज इक्वल टू, जॉईन करताना कसं जॉईन होतंय, परत हे 3 वर्ड्स कसे जॉईन होत आहेत, सेंटेन्स म्हणून जॉईन होत आहेत. ओके. हे करण्यासाठी वरती जे वर्कआउट केलंय आपण, हे करण्यासाठी तुम्ही फंक्शन राईट करू शकता. व्हॉट फंक्शन आय एम रायटिंग ओव्हर हिअर, की DF रिमूव्ह नावाचं फंक्शन राईट करतोय आपण, आणि टेक्स्ट हे त्याला इनपुट देणार आहे, नंतर आर्ग्युमेंट जी पास करणार आहे. सध्या ही टेक्स्ट पॅरामीटर आहे, नंतर आर्ग्युमेंट पास करायची. आउट इज इक्वल टू, कोट मध्ये कन्सिडर करून ठेवा, एम्प्टी कोट घेतलाय, फॉर I इन अ टेक्स्ट, प्रत्येक कॅरेक्टर चेक करायचा. इफ I नॉट इन अ स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन, आउट काय झालं पाहिजे, ऍड होत गेलं पाहिजे. प्रत्येक याला इटरेशनला तो एक कॅरेक्टर ऍड करत गेला पाहिजे, आणि रिटर्न मध्ये मला आउट पाहिजे. रिमूव्हला जर मी अशी टेक्स्ट दिली काहीतरी, वी ऍट, राईट ना, वी ऍट असं काहीतरी दिलेलं आहे, असं एखादं सेंटेन्स दिलं मी, ठीक आहे, वी ऍट सिम्पल, आता कॉम्बिनेशन केलंय खूप, वी ऍट डेटा लर्नर समथिंग लाईक दॅट, आणि हे कॅरेक्टर्स काय झाले पाहिजे, मला रिमूव्ह झाले पाहिजे. हे सगळे कॅरेक्टर्स जे दिलेले आहेत शेवटी, हे काय झाले पाहिजे, रिमूव्ह झाले पाहिजे. सो हाऊ इट वर्क्स, जस्ट टेक वी आर ॲट डेटा लर्नर, जेवढे काही स्पेशल कॅरेक्टर दिले होते ते सगळे रिमूव्ह झाले, फक्त एक फंक्शन राईट केलं त्यासाठी. म्हणजे फंक्शन नंबर ऑफ टाइम्स तुम्ही यूज करू शकता. तेच मी जर स्ट्रिंग 1 साठी कॉल केलं तरी पण तुमची स्ट्रिंग काय झाली, आता कम्प्लिटली क्लीन झाली. फक्त आता याच्यात एकच इश्यू आहे की काही लेटर्स कॅपिटल आहे, काही लेटर्स स्मॉल आहे, ते पण वर्क करू शकतो. तिसरा वे की एक लिस्ट इनिशिएट करा, एम्प्टी फॉर I इन अ स्ट्रिंग 1 करा, इफ I नॉट इन अ स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन, ते कॅरेक्टर्स L1 मध्ये अपेंड करा, आणि नंतर L1 ला जॉईन करा. म्हणजे 3 वेने बघितलंय आपण याला, की स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन लिस्ट कॉम्प्रिहेन्शनने ट्राय केलंय, स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशनचा यूज करून आपण
फंक्शन राईट केलंय, युजर डिफाईन फंक्शननी करू शकता किंवा जी रेग्युलर मेथड आहे आपली कोडिंगची ती यूज केली. ठीक आहे. नंतर जे आहे की जेवढे काही कॅरेक्टर्स आहेत आपल्याकडे ते सगळे काय कन्सिडर झाले पाहिजेत, लोअर केसमध्ये कन्सिडर झाले पाहिजे. फॉर दॅट व्हॉट वी आर डुईंग, वी आर जस्ट मेकिंग इट इन अ लोअर केस. कारण इथं हॅलो वर्ड घेतलाय विथ एच कॅपिटल आणि विथ एच स्मॉल, दोन्ही रिझल्ट फॉल्स देतोय आपल्याला. सो फॉर दॅट वी नीड टू convert each character into the lower case because Python is a case sensitive. Python काय आहे, case sensitive आहे. ओके. सो डिफाईन रिमूव्ह पंक्च्युएशन्स टेक्स्ट, परत एक फंक्शन राईट करतोय टेक्स्ट इज इक्वल टू, आता हे सगळं एकत्र केलंय. इथपर्यंत जे राईट केलं होतं आपण, एवढा पार्ट लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा होता, बरोबर ना. हे लिस्ट आउटपुट देत होतं आपल्याला, कॅरेक्टर फॉर कॅरेक्टर इन अ टेक्स्ट इफ कॅरेक्टर नॉट इन अ स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन. की ती टेक्स्ट चेक केल्यानंतर जेवढे कॅरेक्टर स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन मध्ये नाही आहेत तेवढ्या आउटपुट मध्ये येईल, राईट. आणि नंतर ही लिस्ट काय झाली पाहिजे, जॉईन झाली पाहिजे, म्हणजे ती स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करेल. पण रिटर्न करताना जी टेक्स्ट आहे ती लोअर म्हणून कन्सिडर झाली पाहिजे किंवा लोअर म्हणून आउटपुट मध्ये आली पाहिजे, म्हणजे क्लीनही करेल आणि त्याला लोअरही करेल. ओके. सो डीएफ ऑफ टेक्स्ट क्लीन नावाचा नवीन कॉलम क्रिएट होईल इथं. व्हॉट आय एम डुईंग, डीएफ मध्ये टेक्स्ट क्लीन नावाचा नवीन कॉलम क्रिएट करतोय आणि डीएफ ऑफ मेसेज याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करा. डीएफ मेसेज नावाचा जो कॉलम आहे त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करा आणि फंक्शन अप्लाय करा. कोणतं, वरती जे राईट केलंय ना रिमूव्ह पंक्च्युएशन, लॅम्बडा एक्स एस टू रिमूव्ह पंक्च्युएशन, प्रत्येक मेसेज वरती हे फंक्शन अप्लाय व्हायला पाहिजे. सो व्हॉट इट विल डू, इट विल क्रिएट अ न्यू कॉलम टेक्स्ट क्लीन. दोन्ही जर ऑब्झर्व केले तुम्ही तर इथं दिसेल तुम्हाला की गो अंटिल अ झिरो पॉईंट, की त्याच्यातला कॉमा पण निघून गेलाय, एक्सप्लेनेशन निघून गेलाय, क्वेश्चन मार्क निघून गेलाय आणि सगळं कशामध्ये कन्वर्ट झालंय, लोअर केस मध्ये कन्वर्ट झालंय. सो नाऊ युअर मेसेज इज अ क्लीन. नंतर आपल्याला आता टोकनायझेशनला जायचंय, म्हणजे त्याला नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचंय. सो टोकनायझेशन इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग नॉर्मल टेक्स्ट स्ट्रिंग इनटू दी लिस्ट ऑफ टोकन्स ऑल्सो नोन ॲज अ लॅम्बाज. म्हणजे याला वेगवेगळ्या टोकन्स मध्ये, म्हणजे याचे फ्रेजेस कन्सिडर करायचे. सपोज गो सेपरेट झाला पाहिजे, अंटिल सेपरेट झाला पाहिजे, ज्युरॉंग सेपरेट झाला पाहिजे, असं आपल्याला याला सेपरेट करायचंय. ओके. सो नाऊ वी नीड टू कन्वर्ट each those message into the vectors. The scikit-learn algorithm model work with the machine learning model, which we will going to use. That model can understand. मॉडेलला जे अंडरस्टँड होईल अशा फॉर्म मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचंय. तर इथं रिक्वायरमेंट येऊ शकते की तुम्हाला नॅचरल लँग्वेज टूल किट जी लायब्ररी आहे की जी आपण नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगसाठी यूज करतो किंवा टेक्स्ट डेटासाठी यूज करतो, ती मे बी इन्स्टॉल करावं लागू शकते. सो पीप इन्स्टॉल NLTK वर्कआउट करावं लागेल. ते जर वर्क नाही झालं, इम्पोर्ट नाही झालं तर विषय, जर इम्पोर्ट झालं तर काही प्रॉब्लेम नाही. इम्पोर्ट NLTK करा. NLTK मधून NLTKच्या कॉर्पस मधून स्टॉपवर्ड्स इम्पोर्ट करा, कारण ऑलरेडी काही स्टॉपवर्ड्स इनबिल्ड आहेत की जे वर्ड्स रेग्युलरली येतात, म्हणजे रिपीटेटिव्ह आणि ज्यांचं मिनिंग नाहीये असे मिनिंग वर्ड आहेत, ते आपण रिमूव्ह करू शकतो. जस्ट रिमूव्ह केले सेम NLTK डॉट तुम्हाला स्टॉपवर्ड्स आणि प्रिंट करता येईल. समजा वर्ड्स कोणते हे मला बघायचं, स्टॉपवर्ड डॉट वर्ड्स इंग्लिश लँग्वेज मध्ये तर याला बघा. सो 198 स्टॉपवर्ड्स आर देअर, म्हणजे हे येणार नाही ज्यावेळेस तुम्ही टेक्स्ट वर्क करताल ना, टेक्स्ट वरती ज्यावेळेस वर्क करू आपण त्यावेळेस हे स्टॉपवर्ड्स त्याच्यामध्ये येणार नाही. नाऊ in order to convert your words into the vectors, what we are using, count vectorizer is a method to convert the text into the numerical data. We need to initialize the object for the count vectorizer. Count vectorizer ऑलरेडी वरती कॉल केलं आपण टेक्स्ट डॉट एक्सट्रॅक्शन मधून, scikit-learn टेक्स्ट डॉट एक्सट्रॅक्शन मधून काउंट वेक्टरायझर कॉल केलेलं आहे. कोणत्या लँग्वेजसाठी यूज करायचंय, स्टॉपवर्ड्स कोणत्या लँग्वेज म्हणून घेतले पाहिजे, आणि इंग्लिश मधला डेटा आहे आपल्याकडे सगळा. सो स्टॉपवर्ड्स आर दी वर्ड इन एनी लँग्वेज, कोणत्याही लँग्वेजसाठी म्हणजे वेगवेगळे राहतील. हे इंग्लिशसाठी ट्राय केले आपण 198. डज नॉट ॲड मच मिनिंग टू दी सेंटेन्स. सो दे आर दी वर्ड्स इन विच व्हेरी कॉमन इन अ टेक्स्ट डॉक्युमेंट सच एज ए अँड द, यू, युअर, युअर्स. ठीक आहे. So stopwords highly appear in the text document. They are not being helpful for the text analysis in many of the cases. So it is better to remove from the text. We can focus the more important words if stopwords have removed. Stopwords remove आपल्याला करावंच लागतं ज्यावेळेस टेक्स्टसाठी आपण वर्क करतो. ज्यावेळेस आता डेटा फिट करायचा आहे मला, काउंट वेक्टरायझर मी कॉल केलंय आणि हे कोणत्या डेटावरती फिट करायचंय, टेक्स्ट क्लीन नावाचा जो कॉलम आहे त्याच्यावरती फिट केलं पाहिजे. एक्स इज इक्वल टू, म्हणजे हे इनपुट झालं आपलं. आता एक्स इज इक्वल टू CV डॉट ट्रान्सफॉर्म दी व्हॅल्यूज ऑफ DF टेक्स्ट टू ॲरे. ॲरेमध्ये कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला हे. आणि आता DF डॉट हेड परत कॉल करू शकतो आपण. एक्स कॉमा लेंथ ऑफ एक्स जर केलं मी तर काय आली लेंथ, 5572 मेसेजेस ॲरेमध्ये कन्वर्ट झालेत. ठीक आहे.
याचा जर शेप चेक केला, सपोज एक्स डॉट शेप चेक करू शकतो आपण की रोज तर माहिती आहे मला की किती आहेत, 5572 आहे. एक्स इज नॉट डिफाईन, 9922 एवढे व्हेक्टर्स फॉर्म झालेत त्याचे, म्हणजे कॉलम्स किती फॉर्म झालेत आता याच्यासाठी. त्याला नंबर्समध्ये कन्वर्ट केल्यानंतर 0101 1.0 असे काहीतरी नंबर्स आले असतील, तर मग 9222 कॉलम्स फॉर्म झालेत. याला डेटा फिट करा, एक्स इक्वल टू CV डॉट ट्रान्सफॉर्म DF ऑफ अ मेसेज टू ॲरे. ठीक आहे. नंतर याला स्प्लिट करावं लागेल आपल्याला की एक्स सेट इज इक्वल टू DF ऑफ अ टेक्स्ट क्लीन व्हॅल्यूज. बरोबर ना. तुमचं काय आहे, टेक्स्ट क्लीन आहे तुमचं इनपुट आहे, वाय काय तुमचा टार्गेट आहे 0101, राईट. सो वाय सेट आणि एक्स सेट असं याला सेपरेट केलं. वाय सेटचा डेटा टाईप तुम्हाला मे बी जर त्याचा डेटा टाईप वेगळा असेल तर तो इंटिजर कन्वर्ट करावा लागेल. एक्स सेट मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत दोज विल बी द ॲरे ऑफ दीज मेसेजेस. नंतर स्प्लिटिंग करावं लागेल डेटा एक्स आणि वाय मध्ये. एक्स तुमचं इनपुट घेतलंय आपण, ओके. स्प्लिटिंग इंटू दी ट्रेन टेस्ट. स्प्लिटिंग करण्यासाठी कसं करणार आता, एक्स सेट ट्रेन, एक्स सेट टेस्ट. हे ऑलरेडी नंबर ऑफ टाइम्स बघितलं आपण. 4 वेगवेगळ्या पोर्शन्स मध्ये डेटा आपण डिवाइड करतो ट्रेन टेस्ट स्प्लिट मध्ये. ही ट्रेनिंग टेस्टिंग. एक्सचा ट्रेनिंग सेट, एक्सचा टेस्टिंग सेट. म्हणजे आता इथं यूज केलाय आपण साईज 0.2 यूज केली. रॅन्डम स्टेट 42 हे फिक्स आहे. डेव्हलपर जी व्हॅल्यूज यूज करतात तीच ठेवली रॅन्डमनेससाठी किंवा शफलनेससाठी. एक्स सेट आणि वाय सेट डेटा मी प्रोव्हाइड करणार आहे. टेस्ट साईज 0.2 ठेवली म्हणजे 20% ठेवली. म्हणजे 5572 पैकी 80% डेटा मी ट्रेनिंगसाठी यूज करणार आहे आणि 20% डेटा टेस्टिंगसाठी यूज करणार आहे. ओके. सो आय कॅन डू दिस वे ऑल्सो. एक्स ट्रेन एक्स टेस्ट, वाय ट्रेन वाय टेस्ट. 0.25 हे सेपरेट पण करू शकतो आपण. आता त्याला ॲरेज मध्ये कन्वर्ट करताना सेट असं नोमेनक्लेचर दिलं होतं. एक्स सेट ट्रेन क्रॉस व्हॅलिडेशन, CV डॉट फिट ट्रान्सफॉर्म एक्स सेट ट्रेन क्रॉस व्हॅलिडेशन वरती डेटा फिट करा आणि याचा शेप जर चेक केला आता टेस्टिंगसाठी किती डेटा यूज होणार आहे, 5572 पैकी 1115 जेवढे काही रेकॉर्ड्स आहेत ते टेस्टिंगसाठी यूज होणार आहे. नंतर मॉडेल ट्रेन करायचंय. मॉडेल ट्रेन करण्यासाठी विथ मेसेजेस रिप्रेझेंटेड ॲज अ व्हेक्टर. आता मेसेजेस तुम्ही व्हेक्टरने रिप्रेझेंट केलेत. वी कॅन फायनली ट्रेन अवर स्पॅम हॅम क्लासिफायर. नाव वी कॅन यूज ऍक्च्युअली द ऑलमोस्ट एनी सॉर्ट ऑफ क्लासिफिकेशन अल्गोरिदम. कुठला यूज करू शकतो, पण आता इथं काय केलंय, नाईव्ह बेज यूज केलंय, विच इज अ गुड चॉईस. जनरली टेक्स्ट डेटाच्या क्लासिफिकेशनसाठी नाईव्ह बेज यूज करतो आपण. NB इज इक्वल टू मल्टीनॉमियल NB वरती कॉल केलंय फ्रॉम scikit-learn डॉट नाईव्ह बेज इम्पोर्टंट मल्टीनॉमियल NB. हे अल्गोरिदमचं नाव आहे नाईव्ह बेजच्या अंडर. त्याचा इन्स्टन्स क्रिएट केला NB म्हणून. NB वरती डेटा फिट करा तुमचा एक्स ट्रेन आणि वाय ट्रेनचा. ओके. देन इथं फिट करावं लागेल. इथं एरर होतं, एक्स ट्रेन आणि वाय ट्रेन नाही, ऍक्च्युअली काय आहे एक्स ट्रेन सेट आणि वाय ट्रेन सेट. ठीक आहे. सो जस्ट फिट दॅट डेटा अँड प्रिडिक्ट दी आउटपुट. आउटपुट प्रिडिक्ट केल्यानंतर एक्स सेट टेस्टच्या म्हणजे वाय सेट टेस्टच्या व्हॅल्यूज तुमच्या ऍक्च्युअल वाले आहेत आणि वाय प्रेडच्या व्हॅल्यूज आउटपुटमध्ये येतील. वाय सेट प्रिडिक्ट NB डॉट प्रिडिक्ट एक्स सेट क्रॉस व्हॅलिडेशन व्हॅल्यूज जर मी चेक केल्या आणि जर ॲक्युरसी प्रिडिक्ट करायची असेल मला ॲक्युरसीसाठी, की फॉर एक्झाम्पल ॲक्युरसी स्कोर इज इक्वल टू ॲक्युरसी स्कोर ऑफ वाय सेट टेस्ट आणि वाय सेट प्रिडिक्ट. या दोन व्हॅल्यूज कम्पेअर झाल्या पाहिजे. बरोबर ना. टेस्टिंग म्हणजे ऍक्च्युअल काय होतं, म्हणजे ऍक्च्युअल 1 होता आणि वाय सेट प्रिडिक्टने 1 दिला का 0 दिला हे त्याच्यातलं कम्पॅरिझन झालं पाहिजे. ओके. सो इफ आय चेक द ॲक्युरसी, किती ॲक्युरसी देतोय, 98% देतोय. आणि जर याला तुम्हाला वर्कआउट करायचं असेल म्हणजे ऍप्लिकेशन जर पुढे वर्क करत असेल, स्ट्रीमलीट वगैरे यूज करू शकता याचं ऍप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी. समजा मेसेज द्यायचा आहे आपल्याला काहीतरी, जस्ट गिव्ह अ सम मेसेज. आपण इथूनच देऊ, इथून एक कॉल केला, समजा हा हॅम मेसेज आहे, बरोबर ना, NAH हॅम मेसेज आहे, तर तो हॅम म्हणून प्रिडिक्ट होतोय की आपण चेक करू. इथून कॉपी केलाय आणि इथं पेस्ट करून बघा. ओके. जस्ट हिट एंटर. सो व्हॉट इट इज शोईंग, सो इट्स अ हॅम, राईट ना. मेसेज सेंड चेक इनबॉक्स. इनबॉक्सला गेलाय म्हणजे तो नॉट स्पॅम आहे, हॅम आहे, राईट. सो व्हॉट वी आर रिटर्न फॉर दॅट मेसेज इनपुट इक्वल टू CV डॉट ट्रान्सफॉर्म मेसेज प्रिडिक्ट NB डॉट प्रिडिक्ट मेसेज इनपुट. इफ प्रिडिक्ट इक्वल टू 0 प्रिंट. जर ते 0 झालं तर काय चेक करा, स्पॅम फोल्डर चेक करा आणि त्याने जर प्रिडिक्ट 1 केलं तर तो कुठे चेक करा, इनबॉक्समध्ये चेक करा, म्हणजे तो इनबॉक्सला गेला पाहिजे. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. ठीक आहे. हे जर बॅग ऑफ वर्ड्सनी कॉल करायचं असेल तुम्हाला तर खाली काही एक्झाम्पल दिले, म्हणजे ऍक्च्युअल यूज केस जी आहे स्पॅम नॉट स्पॅमची ती इथं संपली. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन वर्क फॉर दी क्लासिफाईंग युअर ईमेल्स ॲज अ स्पॅम ऑर नॉट स्पॅम. बॅग ऑफ वर्ड्स जर समजून घ्यायचं असेल, सो वी कॅनॉट पास टेक्स्ट डायरेक्टली टू दी ट्रेन.
models in natural language processing. Thus we need to convert into the numbers which machine can understand. तर मशीन मध्ये अंडरस्टँड करण्यासाठी काय करतो आपण की समजा मी काहीतरी डॉक्युमेंट्स कन्सिडर केले आता समजा इथं जरी दिलंय डॉग बाईट्स मॅन, मॅन बाईट्स अ डॉग असे सेंटेन्सेस घेतलेत आणि प्रोसेस वर्ड काय करायचे मला डॉक्युमेंटची लिस्ट घेतली काहीतरी ज्याच्यामध्ये 4 सेंटेन्सेस कन्सिडर केले आहेत आणि प्रोसेस डॉक्स कसे घेतलेत डॉक डॉट लोअर रिप्लेस करा डॉटला एम्प्टी स्पेसने फॉर डॉक इन डॉक्युमेंट्स. मग जर प्रोसेस डॉक्स फाइंड आउट केले तुम्ही इथं आता प्रोसेस डॉक्स काय होतील तुमचे सगळे कशामध्ये येतील लोअर केसमध्ये आणि कुठे जर काही डॉट्स वगैरे आलेले तर ते पण काय होतील निघून जातील राईट. सो प्रोसेस डॉक्स थर्ड इंडेक्सची जी व्हॅल्यू समजा मॅन इट्स फूड ती अशा पद्धतीने आली. ओके सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नेक्स्ट जे आहे की प्रिंट कॉर्पस करा. समजा वरती जो कॉर्पस घेतलाय आपण काय प्रोसेस डॉक्सचा तुमचा कॉर्पस आहे काउंट वेक्टरायझर इक्वल टू काउंट वेक्टरायझर हे कॉल केलं होतं आपण बॅग ऑफ वर्ड्सची कन्सेप्ट आहे ती काउंट वेक्टरायझरच्या याच्यात वर्क होते. ठीक आहे काउंट वेक्टरायझर बॅग ऑफ वर्ड्स ही कन्सेप्ट यूज करण्यासाठी तुम्हाला काउंट वेक्टरायझर कॉल करावं लागतं. बॅग ऑफ वर्ड रिप्रेझेंटेशन कसं होईल की काउंट वेक्टरायझर डॉट फीड ट्रान्सफॉर्म प्रोसेस डॉक्स फीड करा आणि व्होकॅब्युलरी प्रिंट करा. ठीक आहे नंतर बॅग ऑफ वर्ड रिप्रेझेंटेशन फॉर डॉग बाईट्स अ मॅन अँड मॅन बाईट्स अ डॉग याच्यासाठी ऍक्च्युली सेम देत होतो तर ते कसं समजून घ्यायचं ते घेऊ आता आपण. ठीक आहे सो विल ट्राय वन बाय वन. पहिल्यांदा व्होकॅब्युलरी प्रिंट करा फक्त जस्ट प्रिंट व्होकॅब्युलरी किंवा कॉर्पस प्रिंट केलाय आधी. सो अवर कॉर्पस इज डॉग बाईट्स अ मॅन, मॅन बाईट्स अ डॉग हे दिलेले आहेत. व्होकॅब्युलरी जी आहे त्याच्यातले तो वर्ड्स सेपरेट करणार आधी की डॉग नंतर बाईट्स मॅन इट्स मीट फूड तर याला नंबर्स आलेत. हे नंबर्स म्हणजे ऍक्च्युली काय याचे इंडेक्स व्हॅल्यूज आहेत. याच्यामध्ये जेवढे काही या कॉर्पसमध्ये जेवढे काही वर्ड्स येतील ना ते प्रत्येक वर्डला तो काय करतो अल्फाबेटिकली अरेंज करतो. अल्फाबेटिकली अरेंज केल्यानंतर ऑब्विसली बाईट्स पहिल्यांदा येईल नंतर डॉग येईल नंतर इट्स येईल नंतर फूड येईल नंतर मॅन येईल आणि मीट येईल राईट. तर मग बाईट्सची इंडेक्स काय येणार 0 डॉगची इंडेक्स 1 अशा पद्धतीने हे वर्क होईल. तर ही व्होकॅब्युलरी तुमची. याचं रिप्रेझेंटेशन जर बघायचं असेल आपल्याला तर रिप्रेझेंटेशन कसं येईल बघा बॅग ऑफ वर्ड डॉग बाईट्स अ मॅन आणि मॅन बाईट्स अ डॉग याचं रिप्रेझेंटेशन कसं येतंय बघा. सो इट इज रिप्रेझेंटेड ॲट डॉग बाईट्स अ मॅन डॉगची इंडेक्स किती आहे डॉगची इंडेक्स किती 1 नंतर परत बाईट्स राईट डॉग बाईट्स अ मॅन 110010 असं पद्धतीने हे वर्क होईल कारण हे सगळे वर्ड्स अरेंज झालेले आहेत कुठपासून बाईट्स पासून तर मीट पर्यंत जिथं त्याचा प्रेझेन्स असेल तेवढं देईल तो राईट. कारण पहिला बाईट्स आहे दुसऱ्याला की डॉग आहे मग डॉगचं याच्यामध्ये प्रेझेन्स आहे राईट. नंतर 00 डायरेक्ट कुठे आहे 4th नंबर मॅनचं प्रेझेन्स आहे. पण हे दोन सेंटेन्सेस कम्प्लिटली डिफरंट आहे. डॉग बाईट्स अ मॅन अँड मॅन बाईट्स अ डॉग याचं मिनिंग डिफरंट आहे पण त्याचं जे वेक्टर रिप्रेझेंटेशन जे आलंय ते सेम आलंय. सो दॅट इज अ ड्रॉबॅक ऑफ बॅग ऑफ वर्ड्स की बॅग ऑफ वर्ड्सला तो फक्त 1 आणि 0चा स्पार्स मॅट्रिक्स क्रिएट करतो पण ते मॅट्रिक्स क्रिएट करताना तो त्याचं मिनिंग कन्सिडर नाही करत. ओके सो देअर वी नीड टू यूज अ TF-IDF ऑफ वेक्टरायझर. तर अशा केसमध्ये मग तुम्हाला काय यूज करावं लागतं TF-IDF ऑफ वेक्टरायझर यूज करावं लागतं. ठीक आहे सो डॉग अँड डॉग्स आर अ फ्रेंड याचं रिप्रेझेंटेशन काय येईल वेगळं येईल. सो देअर वी यूज दी डिफरंट टर्म दॅट इज कॉल्ड एज दी फ्रॉम NLTK मधून TF-IDF कॉल करतो आपण. बॅग ऑफ वर्ड अप्रोच वी सॉ सो फार काय झालंय की वर्ड्स इन द टेक्स्ट आर ट्रीटेड इक्वली इम्पॉर्टंट. सो देर इज नो notion of the words like some of the words in document being more important than other. TF-IDF काय करतो addresses this issue. It aims to quantify the importance of a given word in a relative to other words. ठीक आहे मग याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत परत टर्म फ्रिक्वेन्सी आणि इनवर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. TF-IDF स्टँड्स फॉर टर्म फ्रिक्वेन्सी आणि IDF फ्रिक्वेन्सी. टर्म फ्रिक्वेन्सी काय करते की नंबर ऑफ टाइम्स टर्म टी appears in a document म्हणजे रेशिओ आहे TF इक्वल टू नंबर ऑफ टाइम्स टर्म टी किंवा जो वर्ड आहे तो किती वेळा अपियर होतोय आणि टोटल नंबर ऑफ वर्ड्स किती. समजा हे पहिले याच्यामध्ये की डॉग बाईट्स अ मॅन तर इथं 3 वर्ड आहे म्हणजे डॉगसाठी 1/3 येईल. ठीक आहे बाईटसाठी 1/3 येईल असं. आणि इनवर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी काय करतं की इम्पॉर्टन्स मेजर करतं की इट्स अ नॅचरल लॉग ऑफ टोटल नंबर ऑफ डॉक्युमेंट्स. समजा 4 डॉक्युमेंट आहेत आपल्याकडे आणि नंबर ऑफ डॉक्युमेंट्स कंटेन विथ टर्म टी. डॉग हा वर्ड समजा 4 अपॉन लॉग ऑफ 4 अपॉन की डॉग किती डॉक्युमेंटमध्ये आलाय 2 डॉक्युमेंटमध्ये आलाय 3 डॉक्युमेंटमध्ये आलाय लाईक दॅट. ठीक आहे सो कन्सिडर द डॉक्युमेंट कंटेनिंग 100 वर्ड्स विच वेर इन वर्ड कॅट अपियर इन 3 टाइम्स. तर टर्म फ्रिक्वेन्सी काय होईल मग याच्यासाठी की कॅट हा वर्ड 3 वेळा आलाय राईट
100 out of 0.03 झालं. Assume we have a 10 million documents and word cat appear in 1000 of these. So inverse document frequency काय होईल मग त्याची की नॅचरल लॉग ऑफ 10 मिलियन वर्ड डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे आणि त्याच्यापैकी किती मध्ये 1000 मध्ये आलाय तर 4 विल बी द IDF फॉर कॅट वर्ड. मग TF IDF वेट फॉर द प्रोडक्ट ऑफ दिस क्वांटिटीज 0.03 आणि 4चं जे काही मल्टिप्लिकेशन येईल ते TF IDF होईल कशासाठी कॅट वर्डसाठी. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. मग हेच जर आपण आपल्या आधीच्या यूज केससाठी वर्क केलं तर मग तुम्ही TF IDF असं कॉल करू शकता. ओके. So from scikit-learn feature extraction, import a TF IDF vectorizer, TF equal to TF IDF vectorizer for object just create केलाय. Data fit करा x is equal to TF dot feed a transform, fitting the transforming data into the vectors. Shape change झाला इथं x dot shape जो आलाय तो 9 समथिंग होतं 9 4 आलेत कॉलम्स. ठीक आहे. जर व्हॅल्यूज जर तुम्ही फेच केल्या फीचर नेम्स नंतर फीचर नेम्स आउट किती फीचर झालेत फीचर्स म्हणजे कॉलम क्रिएट झालेत. जो वर्डचा डेटा आहे तो नंबर्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर 9489 कॉलम्स क्रिएट झाले. तो डेटा स्पार्स मॅट्रिक्स मध्ये येतो. ॲरे मध्ये कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला याला. ज्यावेळेस तुम्ही आता फर्स्ट ऑफ ऑल जे कॉल केलं होतं ते काय कॉल केलं होतं एक्सट्रेन इज नॉट डिफाईन एक्सट्रेन सेट करावं लागेल इथं एक्सट्रेन सेट. X train set and Y set trained. So could not convert a string. तर हा डेटा फिट नाही झाला क्रॉस व्हॅलिडेशन वाला. ओके. सो इट विल थ्रो सम एरर बट यू नीड टू वर्क ऑन दिस. आणि याचं जर परत क्लासिफिकेशन रिपोर्ट किंवा ॲक्युरसी प्रिंट केली आपण तर चेंज येऊ शकते. मल्टिनॉमियल नाइव्ह बेस आणि बर्नॉलीज नाइव्ह बेस या दोन गोष्टींसाठी वर्क केलंय आपण. ओके. इफ वी एक्सप्लेन दिस आय होप इट विल वर्क. विल सी. वाय हॅट म्हणजे आपण काय प्रिडिक्ट करतोय. वाय हॅट म्हणजे आपण काय प्रिडिक्ट करतोय प्रिडिक्टेड व्हॅल्यूज प्रिंट करतोय. जसं आपण वरती ॲक्युरसी स्कोअर प्रिंट केला होता तसंच इथं क्लासिफिकेशन रिपोर्ट कन्फ्युजन मॅट्रिक्स पण प्लॉट करू शकतो विच विल गिव्ह यू दी प्रिसिजन फॉर दी 0th क्लास प्रिसिजन फॉर दी 1 क्लास काय काय प्रिसिजन आहेत या सगळ्या गोष्टी इथं वर्क होऊ शकतात. ठीक आहे. So this is how it will work. nb.fit ला आपण इथून कॉपी पेस्ट करण्याचा ट्राय करू. ठीक आहे. सो लेट्स सी हाऊ इट वर्क. nb.fit and the prediction we can use X test what we have used before for a prediction. X set cross validation we need to call like this. Okay. X set cross validation. Fine, it's working fine. Okay. Then we need to predict. So for a prediction, what we can use? For a prediction, these two things are there. Y prediction is equal to nb.predict X set
cross validation, y prediction values, y hat is there. So instead of a y hat, you can write y hat as well. So y hat or y pred, it will work. So for multinomial, we have used the pred. So here I am using the hat only, y hat, that is y prediction only. Fine. So y hat values will be like this. If I print the confusion matrix for the y test and y hat, it will be like this. Class test y test is not defined. Instead of a y test, it should be a, instead of a y test, the name we have changed to y set test. It is y set test. It's not a y test. It should be y set test. Classification report will be like this. F1 score 93, 99. Cross probabilities, cross type probabilities will be like this: 133, 137. So true negative, true positive values distribution is given over here. 1100 something values were there. And if you check the accuracy score for this, okay, accuracy score you will get like this is confusion matrix interpretation. Accuracy score of y set y hat, yes, same I need to print. So it is giving 98 point something. Okay, so what algorithm we have called over here, we have called the naive Bayes, which is like very fast and highly scalable algorithm. Okay, it can be classified as binary as well as multi-class. There are three types. Naive Bayes algorithm have Gaussian normal distribution. If Gaussian data is there, we can go with a Gaussian normal distribution. For multi-class, we can go with a multinomial. For binary also it work. Bernoulli is specifically for binary classification. It's simple, that depend on the doing a bunch of a count. So great choice for the text classification and popular for the spam email classification. We can train easily on a smaller data set as well and handle the missing values also, because it works on the probability. When probability is calculated, class of the values. Though it is having some advantages, some cons are there. It consider all the features to be unrelated, so cannot learn relationship between the features. So this limits the applicability of the algorithm in real world use cases. Naive Bayes can learn individually the feature importance, but can't determine the relationship among the features. Right? Applications we can have in a spam, not spam, classify the text classification, classification of the sports or technologies, sentiment analysis, positive, negative, neutral reviews. In recommendation system we can have. So naive Bayes having three types: Gaussian, multinomial, and Bernoulli's. So this is all about this use case. So we have seen the things for the classification of a spam and not spam based on the like supervised machine learning algorithm. That's all guys. Thank you very much. Bye bye.